अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। श्रावण महिना संपला की वेळ लागते ते गणेशाच्या आगमनाचे। बाप्पाचे भाविक भक्त हे गणेश चतुर्थीला वाजत गाजत बाप्पाचे स्वागत करतात। भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी विराजमान होतात। आपल्या लाडक्या बाप्पांची अनेक नावे आहेत। कोणी विघ्नहर्ता म्हणतो तर कोणी वक्रतुंड, गजानन, सिद्धिविनायक अशा कित्येक नावांनी बाप्पाला ओळखले जाते। यंदा 27 ऑगस्ट 2025 बुधवारी बाप्पा विराजमान होणार आहेत। आपण घरच्या घरी प्रतिस्थापना कशी करावी हे बघणार आहोत। सर्वात आधी मूर्ती जिथे आपण ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी। चौरंग किंवा पाट ठेवून बाजूने त्याला मलमली कापड लावावे। पूजेचे साहित्य कोणते घ्यायचे ते आपण बघणार आहोत। पूजेच्या साहित्यामध्ये उदबत्ती, समई, विड्याची पाने, धूप, कापूर, आरतीचे ताट, सुपारी, नारळ, पंचामृत, जास्वंदाची फुले, दुर्वा आणि नैवेद्यासाठी मोदक किंवा लाडू हे साहित्य घ्यावे। गणपतीला संकल्प करून पाणी सोडावे। गणपतीची पूजा करावी। गणपतीची षोडशोपचार पूजा करावी। अभिषेक घालावा। नंतर गंध, फुले, अक्षता व्हाव्यात। अगरबत्ती लावावी। समई लावावी। नंतर बाप्पाला ओवाळावे। दुर्वा आणि फुले व्हावीत। बाप्पाला मोदकांचा प्रसाद अर्पण करावा। तुम्ही जर मोदक नाही बनवले तर लाडूचा देखील प्रसाद चालतो। आणि बाप्पाची आरती करावी। त्यावेळेला तुम्ही अथर्व शीर्ष म्हणावे। गणेश सहस्त्रनामावली म्हणावी। गणपतीचा सोपा 108 मंत्रांचा जप करावा। पूजा करताना शांत मनाने भक्तिभावाने पूजा करावी आणि 10व्या दिवशी प्रसन्न मनाने गणपती बाप्पाचे विसर्जन करावे। अशी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।